नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल प्रकाश सावडेकर. जय महाराष्ट्र, जय शिवराय. याच्या आधी कधी व्हिडिओ बनवायची गरज नाही वाटली, कारण प्रत्येक गोष्टीला इग्नोर करत आलो होतो. पण आता असं झालं आहे, मनामध्ये सगळं जमावायला लागलं आहे, राग निर्माण होतो आहे. तो कुठेतरी ते व्यक्त करावं म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. बाकी कुठे काय बोलतात, हेट पोचवायचा आहे किंवा कुठे राग पोचवायचा आहे असं नाही आहे. पण माझ्या आतमध्ये राग निर्माण झाला आहे काही गोष्टींचा, तो मला बाहेर काढायचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर गोष्ट अशी आहे की काल कामाच्या निमित्त मी आणि माझी बायको घरातून निघालो. वसईवरून आम्हाला जायचं होतं ठाण्याला. तर आपली जी दिवा वसई ट्रेन आहे ती पकडली. त्यामध्ये चालू ट्रेन मी पकडली कारण बसायला सीट भेटावी, पण ती काय भेटली नाही, काय गर्दी होती ट्रेनमध्ये. आणि गर्दी म्हणजे बसायला सीट भेटली नाही अशी. आतमध्ये पॅसेज रिकामा होता. तर आम्ही आतमध्ये गेलो आणि जो मध्ये पॅसेज असतो जिथे खरेदी विक्री करणारे लोक, समोसेवाले फिरतात, त्यामधल्या पॅसेजमध्ये आम्ही दोघे उभे राहिलो. जिथे माणसं बसतात तिथे नाही उभे राहिलो, कारण की त्यांना आरामशीर बसायला भेटू दे. इतकी गर्दी नाही आहे की तिथे घुसावं लागेल आणि मग त्यांना ऑकवर्ड बसावं लागेल, म्हणून आम्ही दोघे तिथे उभे राहिलो. तर तिथे एक व्यक्ती झोपला होता. तर आता तो झोपला आहे म्हणून काय आपण बोलायचं बंद करणार असं तर होणार नाही. माझी बायको आणि मी जे काम एकत्र करतो ते आम्ही दोघं त्याच्याबद्दल बोलत होतो. त्यामध्ये ट्रेन चालू झाली. ट्रेन चालू झालेली असताना एक पॅसेंजर ट्रेनमध्ये चढला. तर दरवाजामध्ये उभा असणारा आणि तो येणारा यांच्या दोघात वाद झाले. ते पण मराठी हिंदी असंच थोडंसं वाद झालं. तर त्यावेळेला तो झोपलेला माणूस उठला. उठून अक्षरशः म्हणजे काय त्याला बघायचं होतं माहीत नाही, पण तो उठून बघत राहिला. 2 मिनटाचं ते भांडण त्यांनी बघितलं आणि परत बसला. बसल्यानंतरला ट्रेन चालू झाली. ट्रेनचा आवाज येतोय, धड 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 आवाज येतोय. मागे फोनवरती बोलतोय त्याचा आवाज येतोय. समोर पण व्यक्ती फोनवर बोलतोय त्याचाही आवाज येतोय. पण तो मला बोलतो कि तुमको एक बात बोलूँ, गुस्सा मत करना. अगर आपको बात करना है ना तो एक तो उधर जाके खड़े रहो, नहीं तो वहाँ पे जाके खड़े रहो. तर मी त्याला बोललो, भाई मेरे को गुस्सा आता है. मी मराठीत बोललो त्याला, भाऊ मला राग येतो. तुला त्रास होतोय, तू उठ आणि बाहेर जा. नाही तर मागे जाऊन बस, नाही तर पुढे जाऊन बस. कारण त्यांनी फक्त एवढंच नाही बोलला की तुम्ही तिथे जावा किंवा तिकडे पुढे जावा. तो बोलतो की तुमचा आवाज माझ्या कानात येतोय. आता ही ट्रेन त्यांनी खरेदी केली की मी तिथे बोलायचं नाही का? कुठला नियम आहे की ट्रेनमध्ये मी बोलायचं नाही? मी माझ्या बायकोबरोबर बोलतोय, कमी आवाजातच बोलतोय, की त्याच्या कानापर्यंत घुसेल एवढ्या आवाजात बोलत नाही आहे. तर मी त्याला एवढंच उत्तर दिलं की ट्रेन आता चालू होईल, त्याचा आवाज येणार आहे धडधड. तो ट्रेन चालवणारा हॉर्न वाजवणार त्याचा आवाज येणार. हा बाजूवाला फोनवर बोलतोय त्याचा आवाज येईल. समोसा विकणारा येईल, डोसा विकणारा येईल, खाऊ विकणारा येईल, त्याचा आवाज येईल. बाजूला मुलं बसली आहेत, ती मुलं गेम खेळत आहेत, त्याचाही आवाज येतोय. त्याचा तुला त्रास होत नाही आहे, पण तुला माझा त्रास होतोय बोलण्याचा. कारण की एक तर तो हिंदीत माझ्याशी बोलला, मला कळलंच की तो हिंदी आहे, पण मी मराठी आहे हे त्याला कळत होतं. कारण मी घुसल्यापासून, ट्रेनमध्ये गेल्यापासून माझी बायको आणि मी मराठीमध्ये बोलत होतो. तर त्यावेळेला मला असं जाणवलं, म्हणजे मी गप्प बसू शकत होतो, पण मला ते बसायचंच नव्हतं यावेळेला. म्हणून तो हिंदीत बोलत होता, पण मी मराठीमध्ये माझं पूर्ण भाषांतर मी केलं त्याच्याशी. आणि मी शांत झालो थोडा वेळ. म्हटलं तुला झोपायचं आहे तू झोप, नाही तर चालतं, नाही तर तू तिकडे जाऊन झोप. मला तुझी सीट पाहिजे असं पण काही नाही आहे. त्यानंतर तो झोपला. त्यानंतर तो वाद, थोडा 1-2 शब्दाचे त्यांनी वाद घातलेच की नाईटवरून आलो आहे. तर त्यांनी शिवी पण घातली. तर मी त्याला एकच बोललो, बघ मी शिवी बिवी घालत नाही, मी तुझ्याशी नीट बोलतो आहे. जर मला शिवी घालायला भाग पाडलास तर मग माझ्या तोंडातून भरपूर शिव्या येतील. नंतर तो झोपला. पण कसं झालं, ह्याच्या आधीपर्यंत त्या गोष्टी इग्नोर करत होतो. दुसऱ्याबरोबर घडतायत, आपल्यावर थोडी झालं आहे, तर कशाला काय बोला. किंवा वाईट वाटायचं की अरे मराठी नसून दुसऱ्या मराठी माणसाला बोलतो आहे. पण आत्ता काय झालं आहे ना, हे जास्त झालं आहे. आणि त्याच वेळेला अजून एक गोष्ट अशी घडली. हे तर हा आमच्या उजव्या बाजूला बसलेला होता. डाव्या बाजूला एक कपल बसलं होतं, फॅमिली बसली होती. ती मॉमेडियन होती, मुसलमान होती. त्याच्यामध्ये मुलगा बसला होता कॉर्नरला, लास्ट सीटला. त्याच्या बाजूला त्याचे वडील हेल्दी होते चांगलेच, आणि त्याची वाईफ अपोजिट सीटवर बसली होती. आणि एक दुसरा मुलगा त्याच्याच सीटवरती बाजूला बसला होता. तर माझी वाईफ आणि मी जेव्हा चढलो ट्रेनमध्ये, तर त्याला असं वाटलं की आता आम्ही त्यांच्या मुलाला सरकायला सांगून मी माझ्या बायकोला बसवेन तिथे. तर मी तसं काही केलं नाही, कारण आम्ही आमच्या मुलांना घेऊन जातो तर विचार करतो की मुलंही व्यवस्थित बसून जावीत. दुसऱ्याचे आहेत तर लहान मुलं आहे शेवटी, जाऊ दे व्यवस्थित. त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःच्या मुलाला घेतलं आतमध्ये आणि स्वतः त्या थर्ड सीटवर येऊन बसला. आणि मुलाला सांगितलं की नीट टेकून बस. तो हिंदीत बोलत होता, मुसलमान होता, तो हिंदी बोलत होता. मुलगा त्याचा 6-7 वर्षाचा असेल. मुलगा ठीक आहे, तो लहान मुलं आहे, त्याला काही कळत नाही या गोष्टी, पण त्याच्या वडिलांना तर कळत होत्या ना. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि त्यानंतर ती क्रिया त्यांनी केली, कारण त्याला असं वाटलं मी माझ्या बायकोसाठी त्याची सीट मागेल आणि मग त्याच्या मुलाला कम्फर्टेबल बसता येणार नाही, किंवा 4 जण कसे बसणार, त्रास होईल. ठीक आहे.
ट्रेन रिकामी आहे, आम्हाला उभं राहायला व्यवस्थित जागा आहे, तर मला नाही वाटत की आम्हाला सीट मागायची गरज होती. गर्दी असती तर गोष्ट वेगळी, बाबा धक्के लागत आहेत तर बस लेडीजला बसायला जागा भेटू दे म्हणून आपण करतो. त्यांनी मुलाला आतमध्ये बसवलं, कम्फर्टेबल बसायला सांगितलं, काहीच प्रॉब्लेम नाही. मला कळलं, मी आपला एक छोटी मनातल्या मनात स्माईल दिली. मी बायकोला सांगितलं की त्याला असं असं वाटतंय. बायको बोलली, जा दे, आपल्याला कुठे बसायचं आहे, लक्ष नको देऊ. मी सोडून दिलं. पुढच्या स्टेशनला एक मॉमेडियनच व्यक्ती वयस्कर होती, ती आली. ती मॉमेडियन आहे याच्याशी आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे, वयस्कर व्यक्ती होती, त्याला कोणीही बसायला जागा दिली पाहिजे. तिथे माझे वडील जरी असते किंवा एक काका असते किंवा दुसरे कोणीही असते तर त्यांना बसायला जागा दिली पाहिजे, हे मला पटतं. पण त्या व्यक्तीने काय केलं, ती व्यक्ती आली आतमध्ये, त्या म्हाताऱ्या व्यक्तीने बघितलं की तिथे उभं राहायला जागा आहे. ती व्यक्ती काही सीट मागत नव्हती, तो तिथे येऊन उभा राहिला. त्या माणसाने जो बसला होता, तो मुसलमान माणूस, त्याने आपल्या मुलाला उचललं, बेटा उठ जा, मेरे गोद में बैठ. तर तो वयस्कर माणूस काय त्याला बोलतोय की बैठने दो उसको, मैं खड़ा रहता हूँ, मुझे इतना कोई तकलीफ नहीं है. पण तो वयस्कर माणूस होता इतका वयस्कर की त्याला बसायला द्यायला पाहिजे का, तो वाकलेला होता. आता तो वयस्कर माणूस मुसलमान आहे कशावरून, तर त्याची ती मुसलमान लोकांची टोपी असते व्हाईट, ती घातलेलीच होती. आणि त्याची ती दाढी आणि ते जेव्हा नमाज पडतात ते माथ्यावरती येतं ना, इथं डाग कपाळावरती, तो होता त्याच्यात. तर ते कळत होतं की तो मुसलमान आहे. आणि मी मनातल्या मनात विचार केला की हा याला बसायला देणार आहे. तेवढ्यात माझी वाईफही मला बोलली, बघ आता हा व्यक्ती याला सीट देईल. मी बोललो, जाऊ दे, देऊ दे ना, काय फरक नाही पडत, वयस्कर माणूस आहे. आणि त्यांनी त्याला मुलाला बसायचं होतं सीटवर तिथे कम्फर्टेबल, तरी त्या माणसाने त्या मुलाला उचलला, मांडीवर घेतला. ती वयस्कर व्यक्ती सांगते की राहू दे, नको, मी कम्फर्टेबल आहे, मी उभा राहील. पण ह्या माणसाने म्हणजे त्या मुलाच्या वडिलांनी त्या वयस्कर व्यक्तीला बसायला दिलं. चांगली गोष्ट केली त्यांनी. पण त्यांनी ती जागा त्याला ह्यासाठी दिली कारण की तो मुसलमान आहे. त्याबदले दुसरा कोण असता तर त्यांनी कदाचित त्याला दिली नसते, असं मला तरी वाटतंय. ठीक आहे, म्हणजे हे इथे असं झालं ना की मराठी माणसाचं महाराष्ट्र, ट्रेन महाराष्ट्रातल्याच पटरीवर चालते, पण त्याला बसायला जागा नाही, त्याला बोलायला अनुमती नाही. हा सांगणार मला की तू इथे नको उभं राहू, तिकडे जाऊन बोल. आणि हा मला बसायला जागा देणार नाही कारण हा बसलाय. आणि त्याचा मुलगा जो आहे ना, त्याला बसायचं होतं. तो वयस्कर व्यक्ती पुन्हा त्याला बोलते त्याला बसू दे, तर हा त्याला सांगतो कि नहीं नहीं, वो खुद देखता ना आपको खड़ा हुआ, मतलब बुजुर्ग आदमी खड़ा है, तो आपको जगह दे देता. आणि मी बघतोय तो मुलगा बापाकडे रागाने बघतोय की मला बसायचं आहे. मग तो मुलगा शेवटी उभा राहिला, थोडा वेळ आईकडे गेला, परत बापाच्या मांडीवर बसला. बापाच्या मांडीवर बसण्याचा काहीच फायदा होत नव्हता त्याला, कारण बाप लोद्या होता, पोट पुढे होतं, मांडीवर काय त्याला बसायला जमत होतं, तो सरकत होता. पण माझं सांगायचं तात्पर्य काय, महाराष्ट्र माझा आहे ना, आमचा आहे, मराठी माणसांचा आहे. आम्ही तुमच्याकडून भीक मागत नाही, आम्ही तुझ्याकडून सीट मागितलं नाही, आम्ही तुला ह्याला काय बोललो नाही. हा कोण होता, युपीवाला होता, काय होता माहिती, पण हा हिंदी भाषिक होता. मला भाषेचा वाद नाही आहे, मला देशाचाही वाद नाही, मला प्रदेशाचा पण वाद नाही आहे. पण महाराष्ट्र माझा आहे, मराठी माणसाचा आहे, माझ्यासारखा प्रत्येक मराठी माणसाचा आहे. आणि ते युपीवाले जरी असतील किंवा गुजराती असतील आणि मद्रासी असतील, ज्यांना मराठी बोलायला आवडते किंवा त्यांना कळतं की आम्ही इथेच राहतोय, इथेच धंदा करतोय, इथेच सगळं करतोय, त्यांना मराठी समजून घ्यायला आवडते, त्यांच्यात तेही महाराष्ट्रीयन आहे माझ्यासाठी. मी एखाद्या भाजीवाल्याकडे गेलो आणि मी त्याकडे भाजी मराठीत मागतोय आणि समोरचा मला जर बोलत असेल ना हिंदीत बोल, तर मला प्रॉब्लेम आहे. जर तो माझी मराठी ऐकून घेतोय आणि तो हिंदीत बोलतोय, मला याच्याशी काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याला माझी मराठी तरी समजते. तो मला भाजी, मी जे मागतोय तो मला देतोय, कुठलाही विक्रेता असू दे तो देतोय, मला त्याच्याशी प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही जर बोलाल की तू पण हिंदीतच बोल आणि माझ्याशी हिंदीतच बोललाच पाहिजेस, ही आरेरावी कराल, तर मला पटणार नाही. आतापर्यंत मी इग्नोर केलं, आमच्यासारख्या भरपूर मराठी लोकांनी इग्नोर केलं. पण आता असं झालं आहे ना, ते आमच्यात जमा झाला आहे तो राग. आता याच्या पुढे एकच ठरवलं आहे, तो हिंदी भाषिक असू दे किंवा दुसऱ्या भाषेचा असू दे, जर आपल्यावरती आरेरावी केली तर कानाखाली मारायची म्हणजे मारायची. मग भले पुढे काय होते ते बघू. आपण एक मारू तो दोन मारेल ना, अजून काय होणार आहे. पण आपण एक मारली याचा स्वाभिमान असेल, एक गर्व असेल, बाबा आपण एक मारली, आपण शिवाजी महाराजांची बाळ आहोत, बोलतो आपल्याला, तर मारायला तर पाहिजेच. आणि दुसरी गोष्ट, आता महाराष्ट्रामध्ये मोठा करायचा तो मराठी माणसालाच. आपणच बोलतो मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय खेचतो. अरे खेचू दे ना पाय, खेचून खाली कोण जाईल, मराठीत जाईल, पण वरती पण कोण जाईल, मराठीत जाईल ना. आता आपापसातच भांडू, मराठीच भांडू. हे आज जे आपण बोलतोय गुजरातीशी भांडायचं आहे, युपीवाल्याशी भांडायचं आहे, त्या दुसऱ्याशी भांडायचं आहे, ते जातील ना निघून. त्यांच्या राज्यामध्ये आपण जमिनी खरेदी करू शकत नाही, पण ते आपल्या इथे येऊन आपल्या जमिनी खरेदी करू शकतात, ते घरं घेऊ शकतात, ते फ्लॅट बांधू शकतात, आणि आपण तिथे भाड्याने राहायचं, त्याच बिल्डिंगमध्ये, त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहायचं, आणि आपण शिजवायचं ते बोलतील ते. आपण नॉनव्हेज खायचं नाही, चला ठीक आहे, नॉनव्हेज खायचं नाही, चांगली गोष्ट आहे, प्राणी मात्र मारायची नाही, सगळं ठीक आहे. पण हे तुम्ही आम्हाला सांगून सांगताय की मच्छी खाऊ नका, चिकन खाऊ, हे चांगल्यासाठी असेल बाबा, ते जीव आहे म्हणून तुम्ही खाऊ नका, तर ठीक आहे. पण आम्हाला घाण वाटते, तुम्ही घाणेरडे आहात, तुमच्याकडून वास येतो, या गोष्टी जर आम्हाला बोलताना तुच्छ लेखून बोलत असाल ना, मग आम्हाला प्रॉब्लेम आहे.
मग तुम्ही मार खायच्या लायकीचे कामं करताय. तर त्यासाठी आता तयार राहा. प्रत्येक मराठी माणूस आहे ना, प्रत्येक मराठी माणूस, तो गरीब असू दे श्रीमंत असू दे, तो तुम्हाला वैतागलेला आहे. आणि याच्यापुढे जर तुम्ही त्याच्याबरोबर तसे वागाल तो तुम्हाला फटके देणार. ठीक आहे, हेच मला माझा थोडा राग काढायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. काही चुकलं असेल तर माफ करा. मराठी माणसांना बोलतो आहे, हिंदी भाषिकांना नाही, UP-वाल्यांना नाही, बिहारींना नाही, मद्रासीला नाही, कोणालाच नाही. कारण महाराष्ट्र माझा आहे, माझ्या बापाचा आहे. बाप म्हणजे कोण? शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आमच्या वडिलांसारखे आहेत. आणि आता ही वेळ आहे की आता मराठी माणसाला कोण जपतं आहे? तर आपली शिवसेना आहे, मनसे आहेत. त्रास झाला तर आपण मनसेकडे जातो, मनसेवाल्यांना सांगतो की इथे इथे आम्हाला या विक्रेत्यांनी त्रास दिला, या कंपनीने त्रास दिला. पण वोटिंग करताना आपण पैसे देणाऱ्यांना वोट करतोय. ते करू नका. काय वोट करायची असेल तर शिवसेनेला द्या, मनसेला द्या. आपल्या मराठी माणसाला उभा करा आणि मराठी माणसाला आपल्या इथे राज्य करू द्या. त्याला जिंकवा. कारण ते टिकतील तर आपण टिकू. मराठी माणूस असेल तर मराठी माणूस इथे टिकून राहील. नाहीतर आपल्याला ही मुंबई सोडून आपल्या गावी जावं लागेल आणि थोड्या दिवसांनी गाव सोडून सुद्धा पळावं लागेल आपल्याला, कारण तिथेही घुसतायत ते. ठीक आहे. तर बाकीचं काय बोलायचं असेल ना, जर काय अजून मला माझा राग बोलतो काय बोलतो आपण रिकामा करायचा असेल, सोडायचा असेल तर मी पुन्हा व्हिडिओ बनवेन. पण सध्या तरी मला जे बोलायचं होतं मी बोललेलो आहे. बाकी स्वतःच्या मनावर घ्या. हिंदी भाषिक जे आपल्यावरती अत्याचार करायचा प्रयत्न करतायत किंवा दुसरेही कोण आहेत दुसऱ्या भाषेचे, त्यांना धडा शिकवायला सुरुवात करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.